हिट अँड रन प्रकरण म्हटलं की आपल्याला आठवतो सलमान खान. पण मित्रांनो, हे काही बॉलिवूडमध्ये घडलेलं एकमेव हिट अँड रन प्रकरण नाहीये. सलमानच्याही आधी एक गाजलेलं हिट अँड रन प्रकरण झालेलं आहे, ज्याची चर्चा फारशी मुद्दाम घडूच दिली गेली नव्हती. चला या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. अभिनेते राजकुमार यांचा मुलगा पुरू राजकुमार हा परदेशातून आपलं शिक्षण पूर्ण करून भारतात हिरो बनण्यासाठी आला होता. पण 17 डिसेंबर 1993च्या रात्री मुंबईच्या वांद्रे येथील SV रोडवर एक गाडी भरधाव वेगाने आली आणि फुटपाथवर झोपलेल्या 8 जणांच्या अंगावरून गेली. ही गाडी चालवत होता पुरू. त्यातील 3 जण मृत्यू पावले, 4 जणांचे हातपाय तुटले आणि 1 जण गंभीर जखमी झाला. पुरूला तात्काळ तुरुंगात टाकलं गेलं. फक्त 950 रुपये देऊन पुरू राजकुमार एका दिवसात तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर पुन्हा 1 लाख रुपये पोलिसांना देऊन हे प्रकरण शांत करण्यात आलं. 1996 मध्ये 2 सुनावण्या करून हे प्रकरण बंद केलं गेलं. राधा राजाध्यक्ष या पत्रकाराने हे प्रकरण बाहेर आणलं होतं. पुढे पुरूने 1996 सालच्या बाल ब्रह्मचारी सिनेमातून पदार्पण केलं. LOC कारगिल आणि मिशन काश्मीर सारख्या सिनेमात त्याने कामही केलं, पण नशिबाने त्याची साथ काही दिली नाही. पुरू राजकुमार अभिनय विश्वात अपयशी ठरला. अनेक जण म्हणतात की मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा त्याला शाप लागला होता. पण यावर तुम्हाला काय वाटतं आणि हे प्रकरण तुम्हाला यापूर्वी माहिती होतं का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.